एलपीजी घेऊन नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून गुजरातच्या वाडीनार बंदरामध्ये जहाज सुखरूप दाखल, तर क्रूड ऑइल घेऊन जग लाडकी जहाजही पोहोचणार। इराणचा दुबई विमानतळावर हल्ल्याचा व्हिडिओ समोर। हल्ल्यामुळे विमानतळावरील इंधन टाकीला आग। इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे मोठे आवाज। सादाबाद पॅलेस संकुलाजवळ स्फोट झाल्याची माहिती। स्फोटांचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका कायम। इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला। खैबर शेकन डागल्याचा व्हिडिओ IRGC कडून प्रसिद्ध। इराणच्या एरोस्पेस फोर्सनं शत्रूच्या तळांना केलं लक्ष्य। UAE मधील फुजैराह तेल उद्योग क्षेत्रावर हल्ला। ड्रोन हल्ल्यानंतर भीषण आग। तेल लोडिंग तात्पुरत्या काळासाठी स्थगित। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। डोनाल्ड ट्रम्प यांना मित्र राष्ट्रांचा धक्का। हॉर्मुझ सामुद्रधुनीतून युद्धनौका तैनात करण्याच्या मागणीला थेट नकार। फ्रान्स, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया या मित्र राष्ट्रांसह चीनचाही नकार। मित्र राष्ट्रांच्या भूमिकेवर ट्रम्प संतापले। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सहकार्य करा, अन्यथा नाटोच्या भविष्यासाठी वाईट होईल, ट्रम्प यांची धमकी। इराणच्या 7,000 लष्करी तळांवर अमेरिकेचा भीषण प्रहार। 90% क्षेपणास्त्र क्षमता नष्ट। ट्रम्प यांचा दावा। इराणला 5 मिनिटात उद्ध्वस्त करू शकतो, ट्रम्प यांची धमकी। इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचा भीषण हल्ला। हजारो लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा सेंटकॉमचा दावा। इराणच्या अण्वस्त्र केंद्रांपासून ते क्षेपणास्त्र तळांपर्यंत अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना केलं लक्ष्य। काबूलमधील रुग्णालयावर पाकिस्ताननं हवाई हल्ला केल्याचा अफगाणिस्तानचा आरोप। हल्ल्यामध्ये 400 जणांचा मृत्यू झाल्याचा अफगाणिस्तानचा दावा। पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ल्यानंतर मोठा स्फोट। रावळपिंडी पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय असल्यानं तणाव वाढला। पाकिस्तानी वायुदलाची JF-17 विमानं रावळपिंडीच्या आकाशात। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।